पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी SOP तयार करणार सर्व चूक रुग्णालयाचीच आहे असं म्हणणं अयोग्य, मात्र चूक असल्यास कठोर कारवाई करू, भिसे कुटुंबांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. दीनानाथ रुग्णालयाच्या टेरेसवर चढून लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन, रुग्णालयाविरोधात जोरदार घोषणाबाजी, तर कुणीही स्टंटबाजी करू नये मुख्यमंत्र्यांचं विधान. अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला उपडती, आजपासून इमर्जन्सीमध्ये अनामत रक्कम न घेण्याचा ठराव मंजूर, संचालक धनंजय केळकरांकडून पत्राच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट. माणिकराव कोकाटे हे कृषी क्षेत्रातील कुणाल कामरा, शेतकऱ्यांबद्दल केलेल्या विधानावरून संजय राऊतांनी कोकाटेंवर डागली तोफ, शेतकऱ्यांना दुखावणारी वक्तव्य न करण्याचं आवाहन. पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा निकाल, मुख्य आरोपी अभय कुरुंदकर दोषी, 11 तारखेला पनवेल सत्र न्यायालय शिक्षा सुनावणार. सोलापूरच्या बाबू जगजीवनराम झोपडपट्टीतील 2 शाळकरी मुलींचा मृत्यू, तर एका मुलीची प्रकृती गंभीर, दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याचा स्थानिकांचा आरोप. महाविद्यालयात निरोप समारंभावेळी भाषण करताना तरुणीला आली भोवळ, रुग्णालयात दाखल करताच मुलीचा मृत्यू, धाराशिवच्या परंडा तालुक्यातील घटना कॅमेऱ्यात कैद. भारतीय बौद्ध महासभा RPI बौद्ध पंचायत समितीचं मुंबईत आंदोलन, बोधगयातील ब्राह्मणांचं वर्चस्व काढून बौद्ध समाजाकडे देण्याची मागणी. शिर्डी विमानतळाजवळील गुंजाळ वस्तीत दुहेरी हत्याकांडाने खळबळ, मुलासह बापाची हत्या तर महिला गंभीर जखमी, दरोड्याच्या उद्देशाने हत्या केल्याचा अंदाज. शिर्डीत 3 दिवस रामनवमीचा उत्साह, साई दर्शनाला अलोट गर्दी असल्यानं भाविकांना मिळणार 24 तास दर्शन, मंदिर परिसरात आकर्षक सजावट.